आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये अनेक दिवसांपासून कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग साचले आहेत। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय। तसेच अर्बन बँक रोड ते स्टेट बँक रोड पर्यंत जे पथदिवे आहेत त्यामधील बहुतांश पथदिवे हे बंद पडलेत। रस्त्यावरती अंधाराचं साम्राज्य पसरलंय। रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारामधनच रस्त्यावरनं ये-जा करावी लागते। तसेच अनेक पथदिव्यांचे खांब झाडांच्या फांद्या वेलींनी वेढले आहेत आणि वीज वाहक तारा खाली लोंबकळत आहे। त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू शकते आणि त्यामुळे या प्राथमिक सोयी सुविधा तरी नागरिकांना व्यवस्थित मिळाव्यात अशी अपेक्षा भिंगारमधील नागरिकांनी केली आहे। यावेळी रहिवाशांच्या वतीने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी विक्रांत मोरे यांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देण्यात आले। अनेक वेळा निवेदन देऊन देखील कुठलीही ठोस कारवाई अजूनपर्यंत झाली नाही। तरी सदर निवेदनावरती प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने दखल घेऊन या नागरी समस्यांचे निराकरण करावं, अन्यथा कडक आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे माणिकराव विधाते तसेच मंगेश खताळ, विशाल अण्णा बेलपवार, संपत बेरड, सुदाम गांधले तसेच शिवम भंडारी, दीपक लिपणे, मतीन ठाकरे, सिद्धार्थ आढाव, मारुती पवार, प्रशांत डावरे, अनिल तेजी, ज्ञानेश्वर फासे, संजय खताडे तसेच रत्नदीप गारुडकर, दिनेश लंगोटे, अरुण वाघ, सागर चवंडके तसेच संकेत झोडगे, प्रमोद जाधव, अक्षय पथारिया, प्रकाश वावळ आदी या ठिकाणी उपस्थित होते। मी सुदाम तुळशीराम गांधले आज भिंगार शहरासाठी संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेले आहे। भिंगार शहरामध्ये मोकाट जनावरे व मोकाट कुत्रे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा फार त्रास होतोय। तरी आम्ही निवेदन त्यांना विनंती केलेली की तुम्ही जर समजा हे 7 दिवसाच्या आत जर यांनी जर याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उपोषण करू। मी अनिल प्रेमलाल तेजी इथं अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे संग्राम भैया आमदार संग्राम यांचे नेतृत्वाखाली इथं निवेदन देण्यासाठी उपस्थित आम्ही सर्व कार्यकर्ता झालेलो आहे। गोगादेव मंदिर भिंगार नाल्याचे वरती गोगादेव मंदिरचा मोठा परिसर आहे। त्याच्या पलीकडं बेलेश्वरचं मंदिर आहे। त्या परिसरामध्ये राजरोस चिकनचे सर्व वेस्टेज टाकतात आणि तिथं फार दुर्गंधी निर्माण झालेली आहे। त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये। 7-8 दिवसामध्ये जर त्याची विल्हेवाट नाही केली तर आम्ही सर्व कार्यकर्ते इथं उपोषणाला बसणार संग्राम भैया आमदार यांच्या नेतृत्वाखाली, अशी मी इथं तुम्हाला बोलू इच्छितो आणि इथेच थांबतो। माननीय श्री संग्राम भैया जगताप यांच्या सगळ्या शिष्टमंडळाने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड इथं वार्ड नंबर 6 मध्ये जे कॅन्टोन्मेंटची पाईपलाईन आहे त्याला खूप ते सगळे घरगुती नळ येतं। त्या नळाला शेजारून पाईपलाईनच्या शेजारून एक पाण्याचे हे नाली, ते नालीचे पाणी त्या पाईपलाईनमध्ये लीक होऊन ते सगळं घरगुती नळांना घाण पाणी येतं। त्या संदर्भात आम्ही संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शिष्टमंडळांना पाणी निर्मळ चांगलं व्हावं म्हणून निवेदन देण्यात आलं होतं। शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज छावणी परिषद अहिल्यानगर येथे भिंगारमधील विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले। यामध्ये आपलं भिंगार अर्बन बँक ते स्टेट बँक चौक हा जो रोड आहे तो भिंगार राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यानंतर एक आता चांगला दर्जेदार रोड झालेला आहे। या रोडवर संध्याकाळी एवढा अंधार असतो, पुरेशा स्ट्रीट लाईट त्या रोडवर नाहीत, काही पोल पडण्याच्या स्थितीत आहेत, काही पोलवर झाडं वाढलेली आहेत, वेली वाढलेल्या आहेत आणि त्या रोडला प्रकाशमय छावणी परिषदेने करावं अशी आम्ही एक प्रामुख्याने मागणी केलेली आहे। आत्ताच काल परवाच वीर गोगादेवचं जे मंदिर आहे त्या समोर बॅरिगेट लावलेले असतात,
त्या गेटवर कालच एक नागरिक जाऊन धडकले आणि त्यांना एक जखम, बऱ्याच प्रमाणात जखम झाली. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी छावणी परिषदेने तात्काळ त्या रोडवर स्ट्रीट लाईटचा उपाययोजना करावी आणि प्रकाशमय तो रोड करावा. आणि बाकीचे मुद्दे माझ्या सहकार्याने कव्हर केलेलेच आहेत. तर आम्ही येत्या 8 दिवसात पुन्हा छावणी परिषदेला स्मरणपत्र देणार आहोत. जर 8 दिवसात हे कामं झाले नाहीत तर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येईल, हे जाहीर करतो. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डला निवेदन देण्यात आले. अनेक प्रश्न आहे, नाली सफाई असो, कचऱ्याचा प्रश्न असो, कॅन्टोन्मेंटला वारंवार सांगितलं पण ते काही याची दखल घेत नाही. आता आज आम्ही निवेदन दिलंय त्यांना, 8 दिवसाच्या त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही मोठं उपोषण इथं करू. दीपक कासवा, C24 तास, अहिल्यानगर. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.